उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतल्यानंतर छावाचे विजयकुमार घाडगे पाटील जे आहेत ते लातूरला पोहोचलेले आहेत। ज्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते त्याच ठिकाणी पुन्हा त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। मला सांगा, आता तुमची तब्येत कशी आहे? बरं आहे। काल प्रवासाच्या दरम्यान मध्ये इंदापूरच्या जवळ छातीत जास्त दुखायला सुरू झालं होतं। ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर सोबत असल्यामुळे त्यांनी पेन किलरचे इंजेक्शन वगैरे दिल्यामुळे थोडं बरं वाटतं आणि इथं आता उपचार सुरू केलेत अपोलोला। रात्री 1:30च्या सुमारास इथं पोहोचलो। थोडं बरं वाटतं पण त्रास आहे, मधल्यामधून वेदना सुरू आहेत। डोळ्यामध्ये जखम झाली? डोळ्याला जखम आहे, तर आता डोळ्याला ब्लर दिसायला लागलं, म्हणजे कांदूक असं धुंदलं दिसतंय। डोक्यातून मधल्यामधून वेदना सुरू आहेत। आता डॉक्टरांना डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला ह्याच्यातून रिकवर व्हायला आणखीन काही वेळ जाणारच आहे, त्याच्यामुळे उपचाराची गरज आहे। पोलिसांनी पुरवणी जबाबाची तुम्ही मागणी केली होती, म्हणजे पोलिसांनी अजून पुरवणी जबाब घेतलाय का वगैरे तुमचा? नाही, माझ्या सहकारी आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे यांच्याकडे निरोप आलेला आहे पोलिसांचा की आम्ही 4 वाजेपर्यंत काहीतरी पुरवणी जबाबासाठी येणार आहेत। त्यांची काहीतरी पोलीस अधीक्षकांची बैठक सुरू आहे। 3 वाजेपर्यंत बैठक आहे आणि 4 वाजता इकडं काहीतरी पुरवणी जबाबासाठी येणार आहेत म्हणून निरोप आलेला आहे। काय मागणी आहे तुमची? म्हणजे 307चा गुन्हा जो आहे तो सूरज चव्हाण यांच्यावर दाखल झाला पाहिजे की त्या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते जे म्हणजे मारहाण करत होते वगैरे त्यांच्यावर झाला पाहिजे? सगळ्यावर, जेवढे जिथं सहभागी आहेत, व्हिडिओ जेवढे आहेत। आता आमच्याकडून काही नावं राहिले होते त्याच्यात, कारण मला ते त्यावेळेस नावं सुचली नाहीत किंवा आठवली नाहीत की कोण आहे, ओळख नाही पटली। परंतु माझ्या सहकार्याने मला सांगितले हा याचं नाव हे आहे, 1-2-4 नावं वाढण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने जे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी म्हणून तुम्ही जे निवेदन आणि आंदोलन केलं, त्यानंतर तुमची आता अजितदादांची भेट झालेली आहे, मंगळवारपर्यंत काय ते सांगू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर जर म्हणजे त्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा नाही घेतला तर काय भूमिका असणार आहे छावा संघटनेची? नाही, अजितदादांसोबत आमची चर्चा झाली, या सगळ्या विषयावर चर्चा झाली आणि मुख्य मुद्दा होता कृषी मंत्री हटवा, कारण असा असंवेदनशील कृषी मंत्री या राज्याला नको आहे, आम्ही मागणी केलेली होती। जर मंगळवारपर्यंत अजितदादांनी आम्हाला शब्द दिला आहे मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ, जर निर्णय नाही झाला मग आंदोलन पुन्हा अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर केलं जाईल। कॅमेरामन अभिजित सह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।